म्हणजे आपण बघणार आहोत की माधुरीचे ते कथित अश्रू काय होतं ते, हत्तींच्या भावनांबद्दल विज्ञान काय म्हणतं, आणि प्रत्यक्ष काय दिसलं. कधी विचार केलाय हत्तीच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा ते खरंच अश्रू असतात की फक्त. हा प्रश्न महत्वाचा आहे. आज आपण माधुरी हत्तीनीबद्दल बोलणार आहोत, तिच्या डोळ्यात दिसलेल्या त्या पाण्याबद्दल. म्हणजे आपण बघणार आहोत की माधुरीचे ते कथित अश्रू काय होतं ते, हत्तींच्या भावनांबद्दल विज्ञान काय म्हणतं, आणि प्रत्यक्ष काय दिसलं, आणि मग तिची सुटका. नांदणीतून वनताराला आणलं तिला. ते सगळं कसं झालं, तिथे ती आता कशी आहे हे पण पाहूया. मला वाटतं सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की हत्ती खरंच आपल्यासारखे रडतात का, म्हणजे भावना व्यक्त करताना. माधुरीच्या डोळ्यात जी ओल होती तिचा अर्थ काय घ्यायचा, आणि आता वनतारामध्ये तिची तब्येत, तिचं मन कसं आहे. चला तर मग ह्याच प्रश्नांपासून सुरुवात करूया. हत्ती रडतात का? बघायला गेलं तर हो, त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं, पण वैज्ञानिक दृष्ट्या ते भावनिक अश्रू नाहीत. म्हणजे ते पाणी डोळ्यांना ओलसर ठेवायला किंवा काही धूळ वगैरे गेली तर ती साफ करायला येतं. तीव्र प्रकाशापासून संरक्षण म्हणूनही. म्हणजे ते माणसांच्या रडण्यासारखं नाही, शास्त्रीय पातळीवर तरी नाही. पण याचा अर्थ त्यांना भावना नसतात असं नाही, बरोबर? कारण हत्ती तर खूप संवेदनशील असतात असं आपण ऐकतो. त्यांना भावना नक्कीच असतात. त्यांची स्मरणशक्ती, कुटुंबातलं त्यांचं बॉन्डिंग, दुःख व्यक्त करण्याची पद्धत, हे सगळं आहेच. इथेच माधुरीची गोष्ट येते नाही का? तिला जेव्हा न्यायला आले नांदणीतून, हो, खूप गावकरी जमले होते, वातावरण एकदम भावनिक होतं बरं का. आणि त्या गर्दीत माधुरी शांत उभी होती म्हणे, पण तिच्या डोळ्यांतून सतत पाणी येत होतं. आणि तिथे पुसत नव्हती. नाही, ती पुसण्याचा प्रयत्न करत नव्हती. निरीक्षकांना ते जाणवलं की हे फक्त धूळ किंवा कचऱ्यामुळे नाहीये. अच्छा, तिची देहबोली काय सांगत होती? म्हणजे फक्त डोळ्यात पाणी येणं वेगळं आणि खरंच आतून अस्वस्थ असणं वेगळं. नक्कीच. नोंदी सांगतात की तिचं लक्ष सारखं मागे गावाकडे जायचं. ती पुन्हा पुन्हा वळून